वेलकम कालवा टीमचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजय स्पोर्ट खानपे टीम आपण देखील उपस्थित दाखवायची आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने पोहोचायचं आहे. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आणि फलंदाज देखील आपल्या तयारीमध्ये. डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय महेश पाटील आणि नो स्ट्राईकला भारत पाटील अशी ही जोडी पिंपलगड संघाची पाहायला मिळते. आज घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्याचा मान आज नक्कीच मिळालेला आहे आणि पाहूया दबदबा कायम असेल का आज पहिल्या मॅचमध्ये. सुरुवात कोणत्या प्रकारची होते. वेलकम सदानंद म्हात्रे सदाभाऊ यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच विजय स्पोर्ट खानपे टीम संघ देखील इथे उपस्थित झालेला आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर सदानंद म्हात्रे कालवार गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि एक लेजंड खेळाडू या भिवंडी तालुक्यातील. चला आता बरोबर अल्पेशने टाइम सेट केलेला आहे. 10:16 झालेले आहेत आणि पहिला चेंडू टाळ्यांच्या गजरात. पहिला चेंडू नक्कीच असं वाटत होता की झेल होईल आणि आता फलंदाज बाद म्हणजे एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये. ऑलरेडी झेल सुटलीच होते आणि त्याच्यावर रनआउट वाचू शकले नाही महेश पाटील. पहिला विकेट पिंपलगड संघाचा. मैदानाच्या आतमध्ये देखील आज मी पहिल्या चेंडूवर आउट होणार नाहीये. मात्र आज ते झालं. इथं पाहायला मिळालं की महेश पाटील झेल सुटली आणि त्यानंतरचा अतिशय सुंदर असा थ्रो आणि त्याच्यावर मिळालेला पहिला रनआउटचा विकेट आई गावदेवी सोनाली टीम संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर तुम्हाला पाहायला मिळत आहे. संकटाचा बादल जो आहे सध्या तरी पहिल्या चेंडूवर पिंपलगड संघाच्या वरती आलाय. गोलंदाजी चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. रनआउटचा विकेट इथे नक्कीच मिळालेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. नवीन बॅटर भोलेनाथ पाटील आलेले आहेत. पाहूया कोणत्या प्रकारची ही गोलंदाजी होईल आता या चेंडूवर. कारण की एक विकेट गेले काही हरकत नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये नक्कीच चांगली फलंदाजी येणं बाकी आहेत. दोन्ही बंधू खेळपट्टीवर. ओ सुंदर असा हा कडक पंच पाहतोय खाली क्षेत्रामध्ये. नो चान्स. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतो आजच्या दिवसातील पहिला चौकार. क्या बात आहे. कालची माहिती अल्पेशने सांगितली की काल सुरुवात चौकाराने झाली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. आता दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या चेंडूवर बरोबर आहे ना. उद्या मग तिसऱ्या चेंडूवर येऊ शकतो चौकार. सुंदर असा हा स्ट्रोक इंटू द गॅप. शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत नाही थांबू शकणार आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय भारत पाटीलच्या बॅट मधून. दक्षिता गावाची ऊर्जा आई गावदेवी मातेचं संगीत डीजेच्या माध्यमातून पिंपलगड खेळत आहे आणि आई गावदेवी पिंपलगड संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. दुसरा चौकार आलाय. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतायत. व्हाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव मिळती आणि धावा धावपलकावर झालेल्या आहेत त्या 9 धावा. 1-9. प्रथम फलंदाजी करताना पिंपलगड. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ हो पहिला तर भरपूर पुढे आले होते मात्र जज चांगला गेलेला आहे आणि ते विकेट मिळालेला आहे. पहिला विकेट. मैदान के अंदर गणेश पाटील
शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. यावर्षी गोलंदाजी खूप चांगली झाली त्यांची, फलंदाजी तितकी चांगली झाली नाहीये. मात्र जेव्हा जेव्हा धावांची जेव्हा आवश्यकता असते तेव्हा मोठे फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून आलेत. आज घरच्या मैदानावर पाहूया इलाका भी हमारा धमाका भी हमारा होईल का. सुरुवात चांगली करूनच फलंदाज आउट झालेला आहे भारत पाटील. आपण पाहतोय शान के साथ डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. पहिला धक्का 2 चौकार आले होते आणि कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच आउट झालेले आहेत. आता सलामीची जोडी पूर्णपणे तंबूमध्ये परतली आहे. आता भोलेनाथ पाटील आणि गणेश पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं देखील आम्ही कौतुक करू अरुण पाटील यांचं की त्यांनी 9 धावा खर्च केले, त्यांनी 2 विकेट घेतलेल्या आहेत. नक्कीच नाही, मागच्या 3 स्पर्धेमध्ये तो आला होता. पहिल्या षटकामध्ये आम्ही बघितलं त्याला. नाही, पंचांना देखील कन्फर्म करणं फार महत्वाचं म्हणून त्यांनी केलंय. ओ सुंदर असा हा ड्राईव्ह इनटू द गॅप. गॅप मध्ये चालले चेंडू भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षक रवी पाटील स्वतःला कंट्रोल करताना आणि नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा अगदी वाचवलेल्या आहेत. कम्मालीची फिल्डिंग पाहायला मिळते रवी यांच्या माध्यमातून. 2 धावांनी धावपलकावर धावा झालेल्या आहेत. त्या अल्पेश गायकवाड सांगत आहे की त्या 11 धावा 2 बाद 11 पॉवर प्लेचा षटक दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज मागच्या बाजूने सरकलाय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि हळूहळू का होईना चेंडू सीमेच्या दिशेने आणि फायनली चेंडू सीमेच्या बाहेर गेलेला आहे. येतोय चौकार. सुरुवात पाहायला मिळते आई गावदेवी पिंपलगड संघाच्या माध्यमातून गणेश पाटील आपल्या संघासाठी धावा बनवताना पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आणि आता टीमची धाव संख्या आहे ती 15 धावा. 2 बाद 15 पॉवर प्लेचा षटक. नक्कीच 2 विकेट गेले मात्र पिंपलगड संघाच्या पक्षामध्ये राहिलेला आहे. सकाळचा मॅच आहे. गणेश पाटील देखील इथून विचार करत असेल की 40 प्लस किंवा 50 पर्यंत तरी धावा गेल्या तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या षटकासाठी अल्पेश गायकवाड सांगितले की 6 मिनिटं तब्बल खर्च केलेले आहेत टीम सोनाले संघाच्या माध्यमातून. रवी आरट गोलंदाज षटक क्रमांक 2 टाकण्याची तयारी करताना तेज तरार गोलंदाज पाहूया. मात्र लेंथ लाईन चांगली मिळेल का, कारण की सकाळचा पहिला मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाज पूर्णपणे सेट होणं फार महत्वाचं आहे आणि फलंदाज देखील तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तो म्हणजेच भोलेनाथ पाटील. खातं खोललं नाहीये मात्र गणेशने 2 धावाने खाता खोलला होता. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. गोलंदाज सुरू होताना आपण पाहतोय रवी आरट. पहिला चेंडू अगदी स्विंग चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टिकला चेंडू लेंथ लाईन मिळालेली आहे आणि सुरुवात चांगली केली आहे डॉट चेंडूने. भोलेनाथ पाटीलला काय करायचं आहे तर फक्त स्ट्राईक चेंज करायची आहे, कारण की गणेश पाटील याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत आणि या मैदानावर नेहमी त्याचा चांगलाच परफॉर्मन्स आपण बघितलेला आहे. चौकार देखील ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. मात्र गोलंदाजाने सुरुवात चांगली केली आहे म्हणजे दबदबा नक्कीच सोनाली टीम संघाचा असू शकतो या षटकामध्ये. फुलटा चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न आणि आता क्षेत्ररक्षक वेगाने तुम्हाला पाहायला मिळते पॉइंटवर. दिनेश वज्रे तिथे होते आणि चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. एक सिंगल धाव आली आहे. खाता ओपन होताना आपण पाहतोय फलंदाज भोलेनाथ पाटील याचा धावसंख्या 16 धावा 16. नेक्स्ट मॅच विजय स्पोर्ट खानपे आणि आई कालिका माता कालवार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. यानंतर पुढचा चेंडू रवी आरट गोलंदाजी करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 1 धाव खर्च केली. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी राहिली आहे. फुलटा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र नेहमी सांगितलं आहे की 70-70चा चेंडू 1 बाउन्स नंतर लगेचच बाहेर जातोय आणि तो चौकार पुन्हा एकदा गणेश पाटीलच्या बॅटमधून. कंपनीचा हा चेंडू आहे त्याला बाउन्स जास्त आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तो लँड होतो
तो अधिक बाउन्स होऊनच मैदानाच्या बाहेर पडतो आणि नेहमी आपण बघितलंय त्याकरिता प्रत्येक खेळाडूने तयारीमध्ये राहणं फार महत्वाचं. मी चाचणी स्पर्धे बसून असं म्हणत आहे, आता ज्या ज्या खेळाडूने त्याचा अनुभव घेतला ते चांगली फिल्डिंग नेहमी करत असतात. चौकार गणेश पाटीलच्या बॅटमधून दुसरं आलाय. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चांगला बॅटल पाहायला मिळतो, दोन्ही आमने सामने चांगले आहेत. ओ हलक्या त्याने फक्त दिशा दिली आहे, कट केले चेंडूला मागच्या बाजूने, शॉट फाईंड एकला, पुन्हा एकदा हलकस मिस फील्ड, मात्र एकच धाव इथे पूर्ण करता आली आहे. एक एक धाव फार महत्वाची आहे. गणेश पाटीलला ठाऊक आहे, कारण की प्रथम फलंदाजी करते, टार्गेट सेट करायचं आणि टार्गेट किती धावांचं सेट केला जाईल या गोष्टीकडे नक्की ते लक्ष देत आहेत. धावा झालेला आहे धावपलकावर 21 धावा, 21. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल धाव, लेग बायचा इशारा. विजय यशवंत पाटील यांची देखील युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित झालेली, ते मॅचचा आनंद घेत आहेत. गोविंद संघाचे धावा झालेले आहे धावपलकावर 22 धावा, 22. एक भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. कंट्रोल केला या गोलंदाजीमध्ये रवी हरडने. पुन्हा एकदा सुंदर असा हा इनसाइड आउटचा फटका आपण पाहतो आणि चेंडू सीमा रेखा पार येतोय षटकार. शान के साथ कहते होंगे बल्लेबाज की इलाका भी हमारा धमाका भी हमारा. काय सुरुवात केली आहे, मोठा फटका देखील आलाय, षटकार. आणि नक्कीच प्रेक्षक देखील उपस्थित असतात की षटकार चौकारच येतील तर बरे आहेत, मात्र ती सुरुवात तर केलीच आहे. कालच्या दिवसामध्ये टोटल 37 चेंडू टाकले, त्यानंतर षटकार आला होता आणि आज नक्कीच शेवटचा चेंडू म्हणजे 12वा चेंडूवर षटकार आलेला आहे. तर षटकाची समाप्ती, टोटल धावा 28 धावा, म्हणजे 14ची सरासरी गाठत आहे. म्हणजे या धावा तुम्हाला 50+ पाहायला मिळतील. पाण्याची माग केलेली आहे. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम असंही 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहे, तर पाणी येऊ द्या. ओ पूर्ण पाण्याचा बाटलाच मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा देखील क्रिकेटमध्ये रेकॉर्ड केलाय. गणेश पाणी आलेलं आहे गणेश पाटील. आता त्याने तेवढी मेहनत केलीच होती, तर गणेश पाटील तसंच आपण घ्यायचं होतं मग तो बाटला हातामध्ये. असं कृत्य नाही व्हायला पाहिजे. लाईव्ह आहे स्पर्धा, म्हणजे तो फेमस होईल तो संध्याकाळपर्यंत ना. आजकाल फेमस होण्याकरता भरपूर काही आहे युट्यूबच्या माध्यमातून. 2 षटकाची समाप्ती, 28 धावा. आता टीमचे कॅप्टन संतोष पाटील गोलंदाजीसाठी तयारीमध्ये आपण पाहतोय. वेलकम वेलकम. माजी सरपंच बंडू पाटील यांची उपस्थिती झालेली आहे. हनुमान गोवे टीम संघाचे कॅप्टन देखील आणि जबरदस्त हिटर म्हणून आपण नेहमी बघितलंय, पिंच हिटर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. पहिला चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पहिल्या चेंडूवर आणि त्याच्यावर आलेली ही लेग बायची एक धाव इथे जोडली जाते. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3, चांगली गोलंदाजी होईल का नाही ते पाहूया आपण. कॅप्टन आहे,
कॅप्टनला 100% देताना आपण नेहमी बघितलेलं आहे. आज देखील त्याची परीक्षा आहे गोलंदाजीमध्ये. संतोष पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटर नाही, मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये हलकासा मिसफिल्ड होत आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. पहा ती लहान मुलं जी मैदानामध्ये फिरतायत, चला आपण थोडीसा पटापट मैदानाच्या बाहेर अपन निकालना है। जो बच्चे घूम रहे मैदान में आपको बाहर निकलना है। विजय स्पोर्ट खानपे आणि आई कालिका माता कालवार यानंतर होणारा सामना असणार आहे, रंगतदार सामना होईल। इनिंग ब्रेक कंपल्सरी टॉस है, लक्षात घ्या। कॅप्टन ने तयारीत राहायचे। संतोष पाटील थोडंसं शतरक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलंय। संतोष पाटील पुढचा चेंडू टाकताना फ्लॅट डिलिव्हरी, मात्र स्ट्रोक बनवला गेलाय। पॉइंट वर राजू चेंडू पर्यंत एक धाव आली आहे। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटिंग करणाऱ्या एन कडे जर थ्रो आला असता कदाचित गणेश पाटीलचा विकेट देखील मिळाला असता। दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात। धाव संख्या धावफलकावर होत आहे 33 धावा 33। आज एकही चेंडू डॉट झाले नाहीये। गणेश पाटील पूर्णपणे फुटवर्क साथ देत आहे, चेंडूवरची नजर आहे। पुन्हा आता मात्र नक्कीच झेल ड्रॉप केलेली आहे। क्या बात आहे, आता जीवनदान मिळाले गणेश पाटीलला। एक षटकार तर आलेला आहे की दुसरा लोडिंग आहे का पाहूया, कमिंग अप येईल का, कारण की मोठा फटका आला नाहीये 4 चेंडू मध्ये। चांगली गोलंदाजी पाहतोय आपण। आणि आता उडवलंय चेंडूला समोरच्या दिशेने, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल येतोय षटकार। आज गणेश पाटील घरच्या मैदानावर जबरदस्त फलंदाजी करताना दुसरा षटकार आला। 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण। धावा झालेल्या धावफलकावर 39 धावा। विजय स्पोर्ट खानपे टीमचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा, आपण रिपोर्टिंग करा अल्पेश गायकवाड यांच्याकडे। विजेंद्र पाटील इन ऍक्शन मध्ये यानंतर विजय स्पोर्ट खानपे टीम संघाचे पुन्हा एकदा जोरदार अपील झाले, तर आता मात्र या चेंडूवर थांबणार नाहीये। आणि आता मोठा विकेट, गणेश पाटील बॅक टू डग आउट। धाव घेण्याची आवश्यकताच नव्हती तिथे, ऑलरेडी चेंडू डॉट झाला होता। नक्कीच शांत केलाय संतोषने गणेश पाटीलला। धावा झालेल्या आहे धावफलकावर। धावसंख्या झाली आहे धावफलकावर, अल्पेश सांगत आहे की 39 धावा, म्हणजे कंट्रोल केला संतोष पाटीलने या गोलंदाजीमध्ये। गणेश पाटील नक्कीच उपस्थित झालेले आहेत। सोनाली टीम संघाचे मात्र लेट आलेले आहेत असंच म्हणूया आपण। भगवान पाटील आपण या व्यासपीठावर। चौथा षटक आता शेवटचा स्लॉगर आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे ऑलरेडी कालवा टीमचे कॅप्टन आलेले आहेत, तर आपण आवाज देऊया विजय स्पोर्ट खानपे टीमच्या कर्णधाराला। राजू मडवी गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे। पाहूया इथून किती धावा येतील आणि नवीन फलंदाज कोण आले तर नंदू पाटील या वर्षी ट्रस्ट मध्ये आहेत। जबरदस्त खेळ झाले नंदू पाटील यांचा। थोडासा लेट ऑर्डर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि आल्याला सुरुवात केली आहे समोरच्या दिशेने। लॉंग ऑनला शतरक्षक आहे, मात्र चेंडू चालला सीमा रेखावर येतो चौकार। पहिला चेंडू आणि पहिला चौकार, नंदू पाटील ऑन फायर ना। पहिल्या चेंडू पासून अटॅक करताना आपण पाहतोय राजूच्या अगेन्स्ट
एक मोठा फटका पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, कटर चेंडू टाकला होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील मिळाला आणि बाहेरच्या दिशेने टर्न झाला होता चेंडू. वेलकम शैलेंद्र सर देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता हा खराब चेंडू आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका, येतोय चौकार. आपण म्हणू शकता की आज नंदू पाटीलला आपल्या भाषेमध्ये बोलत झाले कौला बॉलर मिळालाय, त्याच्यावर कुठेही खेळू शकतो तो. कारण की दोन चौकार चेंडू खराब टाकला होता, पूर्ण लेग स्टंपवर ठेवला होता आणि भरपूर संधी होती मोठा फटका खेळण्याची, त्याच्यावर मोठा फटका नंदू पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. अजून एक आपण पाहतोय की पुन्हा एकदा पंच करायचा नंदू पाटील यांच्या बॅटवर पूर्णपणे आले नाहीये, मात्र इथे रनआउटचा विकेट नक्कीच मिळेल. आणि आता फलंदाज भोलेनाथ पाटीलला परतीचा प्रवास करावा लागेल. येतोय विकेट. अंत करण्याचा प्रयत्न केला राजू मडवीने. धावा ऑलरेडी कळस झाल्यात आणि त्याच्यावर आलेला हा रनआउटचा विकेट आपण पाहतोय. विलास, नवीन फलंदाज विलास मैदानाच्या मध्ये आला. यांचं देखील चांगला क्रिकेट राहिला होता मानकुलीच्या स्पर्धेमध्ये. रात्रभर ते चांगली फिल्डिंग करत होते. आता संधी मिळाली आहे. क्रमांक 6 वर मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. गोलंदाज राजू पुढे एकदा फ्लाइट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर आलेली ही एक धाव पाहतोय. आता मी म्हणेल की चांगली गोलंदाजी करतायत. तालुका क्रिकेटमध्ये शरद भोईर यांच्या गोलंदाजीवर कोणत्या प्रकारे खेळायचं हे अजूनही कोणत्या फलंदाजांना समजलं नाहीये. मात्र जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा धावा खर्च करतात, मात्र कधी कधी चांगली देखील गोलंदाजी करतात. त्यांचं टाकण्याची स्टाईलच खूप चांगली आहे. सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. विजय स्पोर्ट खानपे टीम संघाचं कॅप्टन आपण आला असेल तर आम्हाला संपर्क साधायचा आहे. अशा प्रकारे 50 धावा बोर्डवर लागलेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज होत नाहीये. यस, पिंपलगड संघाच्या टाळ्या सुरू झालेल्या आहेत. राजू मडवी पुन्हा एकदा खराब चेंडू, हुक केला चेंडूला, शतरक्षक चेंडू खाली पोहोचू शकला नाहीये, मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला. आणि त्याच्यावर आता आपण पाहतोय की दोन्ही खेळाडू एका ट्रॅकवर, म्हणजे एका खेळाडूला परतीचा प्रवास, कारण की शेवटचा चेंडू होता. तर शेवटच्या चेंडूवर आलेल्या धावा अल्पेश सांगत आहे प्लस विकेट, म्हणजे टोटल धावा 52 झाल्या आणि 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपण टॉस करूया. विजय स्पोर्ट खानपे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पाहुणे उपस्थित आहेत. खानपे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. यस, विजेंद्र पाटील खानपे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण त्यांच्या शुभास्ते आपण गणेश पाटील यांना विनंती करतोय की सन्माननीय आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक गणेश पाटील माजी सरपंच साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. स्वर्गीय दशरथ शांताराम जोशी आणि स्वर्गीय जयवंती दशरथ जोशी यांच्या आठवणीला उजाळा देण्याकरिता हा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. वेलकम विजेंद्र पाटील, त्याचबरोबर वेलकम सदा म्हात्रे. आणि पाहुण्याच्या शुभ असते हा टॉस हेड अँड टेल असा हा कॉल आहे.
कॉइन स्पिंग करताना आमचे गणेश पाटील साहेब, विजेंद्र पाटील यांचा कॉल असेल. बोलतो बोलतो मी बोलतो. टेबल. नक्कीच टॉस बॉक्समध्ये टॉस करूया. आपण ऑलरेडी कॉल करा. आपण काय असेल आपला टेल असा कॉल आहे कानपे टीम संघाचा. उडवा आलेला आहे हेड. म्हणजे मगाशी देखील सदा मात्र तुमचाच टॉस होता. थँक्यू साहेब, बसून घ्या आपण. साधारण मात्र नक्कीच खूप चांगला खेळ तुमचा राहिलेला आहे. मात्र ट्रॉफी पासून वंचित राहिलेले आहात. सुरुवात होणार का इथून? काय अपेक्षा, टीमला काय सांगणार इथून? सुरुवात व्हायलाच पाहिजे तशी. वेले इथे सुरुवात झाली आमची, ट्रॉफी लागली आम्हाला. पण आता बघूया, इथे लागली नाही आम्हाला. किती वर्ष आम्ही इथे खेळतोय या मैदानावर, तर प्रयत्न करूया. असंही हा क्रीडांगण भरपूर फेमस आहे. पंचकृषीतील हा चांगला क्रीडांगण आहे. नक्कीच अपेक्षा आहे टीमकडून देखील, तुम्हाला देखील. मात्र नाणेफेकी जिंकले, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी शुभेच्छेत. विजेंद्र पाटील, आपली देखील स्पर्धा भरपूर मोठी झाली आणि आता तुम्ही पिंपलघर गोवा पंचकृषी क्रीडांगणावर आलेले आहे. जे हनुमान गोवे या संघाच्या बद्दल तुम्ही काय म्हणणार? गोवे संघाचे मी धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल खेळायला. आणि हे ग्राउंड खरोखर खूप छान ग्राउंड आहे आणि इथे आम्हाला खेळायला एन्जॉय होईल. तुम्ही टॉस जिंकलं असं तुमचा निर्णय काय असता? नाही, आम्ही बॅटिंगच घेतली असते, आम्हाला बॅटिंग भेटली, त्याबद्दल धन्यवाद सदानंद. क्या बात आहे. म्हणजे समोरच्या संघाने बॅटिंग स्वतःहून दिली असं, म्हणजे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. तर किती धावा बनवणार तुम्ही या स्पर्धेमध्ये? आम्ही 30 ते 35 धावा बनवू. त्यांच्या अपेक्षा 4 षटकामध्ये 30 ते 35 धावा. तर शुभेच्छा देऊया आपण विजेंद्र पाटील यांना. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे. सदानंद मात्रे, आई कालिका माता कालवा टीम संघाच्या कॅप्टनने हा टॉस जिंकलेला आहे. तर आपण जाणार आहोत वॉइस ऑफ केवनी. आपण त्यांचा आवाज ऐकणार आहात. उमेश पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर खांडपे संघाचं कर्णधार आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला आपण स्वागत सन्मान करूया. उमेश दादा, मॅच सुरू होण्या अगोदर मी नक्कीच बंडू पाटील यांना विनंती करतोय, आपण सर्वप्रथम आपण सदानंद मात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, लेजंड क्रिकेट. नेहमी आपण त्यांचा खेळ जवळून बघितलेला आहे. मोठ्या मोठ्या संघामध्ये व्यवसाय क्रिकेट देखील खेळताना आपण त्यांना बघितलं. मात्र वय आता गाठल्यानंतर 40+ क्रिकेट देखील ते खेळत आहेत. धन्यवाद, आपण आलात या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आनंद पाटील, नक्कीच मी विनंती करतोय सरपंच साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आनंद पाटील उपस्थित आहेत. या परिसरातील एक उद्योजक, समाजसेवक, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. नेहमी त्यांचं क्रिकेटवर प्रेम राहिलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, आपण आलात या स्पर्धेमध्ये. त्यानंतर वामन दादा उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. आयोजन कमिटीच्या वतीने हे सत्कार इथे केले जात आहेत. आपण पाहू शकता गणेश पाटील साहेबांना आपण पाहतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण वामन दादा यांचा सन्मान करतात. ते थोडेसे अनफिट आहेत, मात्र तरी देखील ते क्रिकेट बघण्याकरता इथे उपस्थित झालेले आहेत. आज तर क्रिकेटवर असलेला प्रेम आहे. धन्यवाद, आपण आलात या कार्यक्रमाला. मोहित पाटील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत सन्मान करूया. मोहित पाटीलचा आपण स्वागत आणि सन्मान गणेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. मित्रांनो, जेव्हा कार्यक्रम कोणताही असतो तेव्हा आपण पाहुण्यांचा सन्मान करत असतो. मग प्रेमाचं प्रतीक आणि माहेची शाल जरी ओढली तरी पाहुणे जे असतात ते खुश होत असतात. म्हणूनच आपण हे सन्मान इथे करत आहोत. त्यानंतर आपण शैलेंद्र सर, क्या बात आहे, आपल्या टीमचे खेळाडू आहेत, काही हरकत नाही. तर आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. उमेश पाटील दादांचा आवाज ऐकूया आपण. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर सामना सुरू होत आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं 52 धावा बनवल्या गेल्या पिंपळकर संघाकडून आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते आई गावदेवी सोनाले संघासमोर. 27 धावा गणेश पाटील यांच्या बॅटमधून आल्या. एक चांगला खेळ त्यांच्याकडून बघायला मिळाला. घरच्याच मैदानावर खेळताना एक उत्कृष्ट अशी खेळी सकाळच्या सत्रामध्ये गणेश पाटील यांच्या मार्फत. सलामीची जोडी मैदानात
मॅच सुरू करायची आपण ऑलरेडी आपण थोडंसं लेट आहोत. प्लीज गोलंदाजी सुरू करायची आहे. अरुण पाटील आणि रवी हरड ही सलामीची जोडी मैदानात गावदेवी सोनाली संघाची मैदानात उपस्थित झालेली आहे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते देविदास पाटील. 53 धावाचं लक्ष आहे, त्यामुळे नक्की 10 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. पहिला चेंडू, वेगवान असा चेंडू, बॅट कट घेतलेले आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक सिंगल मिळते. सिंगलने सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेल्या धावांचा. 53 धावांचं लक्ष डोळ्यांसमोर आहे आणि तिथे गाठायचं असेल तर नक्कीच वेलकम. सन्माननीय विजय पाटील यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. यावेळी पंच केलेला आहे. एक सिंगल मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आलेले आहेत. नक्कीच गोलंदाजी चांगली आहे, कारण घरच्याच मैदानावर खेळत आहेत आणि त्याचा बेनिफिट मात्र येथे पिंपळकर संघ नक्कीच उचलणार आहे. नक्कीच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि आज स्पर्धा आहे, तर विजय पाटील देखील वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस प्रतिम असा चेंडू, बॅटकट आणि फलंदाज अरुण पाटील बाद. एक मोठा धक्का बसतो या आई गावदेवी सोनाली संघाला. उमेश पाटील भरपूर धावा बनवायचे आहेत आणि सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की पिंपलगड संघाचा देखील विकेट आला होता पॉवर प्ले मध्ये. आणि इथे देखील आपण पाहतो की अरुण पाटील जो चांगला टच मध्ये आहे यावर्षी, मात्र तो देखील खेळपट्टी सोडताना आपण पाहतोय. नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र इथे मिळाली नाही. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज कॅप्टन संतोष पाटील आलेले आहेत मैदानात. पुन्हा एकदा देविदास गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 3. 4 चेंडू टाकून झालेत, फक्त 3 धावा खर्च केलेल्या देविदास यांनी आणि एक महत्वाचा विकेट मात्र त्याने घेतलेला आहे. चांगली सुरुवात करून दिलेली आहे पिंपलगर संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय, येतोय पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 7. एक महत्वाचा चौकार, या चौकाराची नितांत गरज होती पहिल्या षटकामध्ये आणि तो चौकार मात्र ते रवी हरेड याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या ती 7. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. पहा, जर गोवे गावातील आणि पिंपलगर गावातील जर कोणी ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असेल त्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपली पंचकृषीतील हा क्रीडांगण आहे, आपल्या गावचाच ग्राउंड आहे, तर आपण सर्वांनी आपण आला असेल तर व्यासपीठावर या. तुमचं मान सन्मान इथे केला जाईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. आपण प्रेक्षक वर्गामध्ये बसू नका. आपण गावचे ज्येष्ठ आहात, नागरिक आहात आपण, तर तुम्हाला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कारण की आयोजक प्रत्येकजण सध्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. काही जे आयोजक आहेत ते सीमेच्या दिशेने सज्ज आहेत, तर काही आयोजक पाहुण्यांच्या स्वागत सन्मानामध्ये बिझी आहेत. तर तुम्ही असं मानू नका की आम्ही इथे उपस्थित आहे, आमचं नाव का घेत नाहीयेत.
मात्र तुम्हाला मी विनंती करेल आपण स्वतःहून या, तुमचं नाव नाही मग तुमचा सन्मान देखील आम्ही करू, पण मात्र असं नाराज होऊ नका, ही आपली गावची स्पर्धा आहे. थोडासा स्पीडअप ठेवा आपण नंदू पाटील, कारण की यानंतरचे टॉस झालेला आहे, दोन्ही टीम पूर्ण तयारीमध्ये आहेत. काल 1.25 तास मॅच थांबली होती, भरपूर प्रेक्षकांचं कॉल मेसेज सुरू होते. आयोजन चांगलं आहे तर तुमचं काम देखील चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. पंच देखील अगदी वेळेवर उपस्थित होते. सुनील म्हात्रे सर 9:15 वाजता टच झाले होते. आणि नेहमीप्रमाणे खारबाव गाव म्हटलं की रस्त्याचं हालत, प्रशासन आणि कोणताही सरकार असू द्या, मग त्यांना ते रस्ते बनवणं फार महत्त्वाचं आहे. तर क्रमांक 2चं षटक घेऊन महेश पाटील येतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू आकाशातून टाकलेला आहे महेश पाटील यांनी. भीमर नक्कीच हातातून सटकला की काय हा चेंडू. भीमर येतोय आणि फ्री हिट संतोषसाठी. फुलटा चेंडू आहे, मिस टाइम, चेंडू हवेत होता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र फलंदाज बाद होतील. दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे 14 या धावसंख्येवर. नक्कीच फ्री हिट होता, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. फुलटॉस चेंडू देखील टाकला होता, व्यवस्थित बॅटवर आला नाही. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि फलंदाज मात्र रवी हरड हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास. त्रेपन्न धावांचं लक्ष आहे. श्री रणछोड पाटील आणि प्रकाश पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेचा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुरेख असा झेल तिथे घेण्यात आलेला आहे. चौदा या धावसंख्येवर आणखी एक फलंदाज तिथे बाद झालेला आहे, कैलास मडवी. फुलटॉस चेंडू होता, मात्र फटका पॉवरफुल नव्हता. डीप मध्ये एक चांगला झेल त्याचा घेण्यात आला. शून्यावर बाद झाले. एक महत्वाचा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोरखनाथ. धावसंख्या ती 14. दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू भीमरच्या स्वरूपात टाकला धाव, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे महेश यांनी. यावेळेस अप्रतिम असा चेंडू, जबरदस्त अशी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील याची. पहिला चेंडू जरी भीमरच्या स्वरूपात हाताळला होता, मात्र चांगलं कमबॅक केले. यावेळेस मात्र मोठा फटका मारलेला आहे. झेल घेण्यासाठी प्रयत्न झाला होता, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. जबरदस्त असे फिल्डिंग. म्हणू शकता उमेश पाटिल की चारों बाजू से घेर लिया है सोनाली टीम को. इलाका हमारा, धमाका भी हमारा, सर्व काही योग्य. तो आपण पाहतोय की आई गावदेवी पिंपलगड संघासाठी होत्या मैदानामध्ये. थ्रो देखील किती चांगला आला होता. विलासांचा डायरेक्ट हिट केला होता
आणि सोपं नाहीये व्ही शेप मधून चेंडू डायरेक्ट इस्टर्नवर फेकणं. विकेट मिळाला. जबरदस्त अशी फिल्डिंग विलास याची पाहायला मिळाली. आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षण करीत होते लॉंग ऑनला आणि एक चांगला झेल सुद्धा त्यांनी पकडला होता या अगोदर. आणि जबरदस्त असा डायरेक्ट हिट. फलंदाज संतोष पाटील हा बाद झाला होता, कर्णधार होते. 15 या धावसंख्येवर आणखी एक फलंदाज, चौथा फलंदाज तिथे बाद झालेला आहे आई गावदेवी सोनाली संघाचा. पुन्हा एकदा महेश पाटील गोलंदाजी सज्ज होतोय. यावेळेस अप्रतिम असा चेंडू व्हाईट यॉर्करच्या हाताने केले होते, इथे मात्र गणेश याला डायरेक्ट हिट करता आला नाहीये. एक धाव मिळते सिंगलच्या सहाय्याने. धावसंख्या होते 16. दुसरे षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज चंद्रकांत तरे मैदानात आलेले आहेत. नक्कीच एक चांगला फलंदाज आहे, आक्रमक असा फलंदाज आहे चंद्रकांत. महेश पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. समोर फलंदाज चंद्रकांत. यावेळेस अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. आणि यावेळेस मात्र थोडासा वाईट फेकला. दुसरी धाव पूर्ण. ओव्हर थ्रो झालेला आहे. तिसरी धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र माघारी पाठवलं. फक्त 2च धावा मिळतील. 2 धावांची संघाची धावसंख्या. 18 धावा झालेल्या आहेत. त्यांना अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 4 बाद, 18 धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी सोनाली संघाच्या. 53 धावांचा पाठलाग करत आहेत. आतापर्यंत 18 बनले आहेत. आणि 2 षटकांसाठी आपण 12 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. गावदेवी पिंपळकर संघ. ड्रिंक्स मैदानात आलेले आहे. नक्कीच पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. जरी पहिला चेंडू बिमरच्या स्वरूपात फेकला गेला होता तरी सुद्धा चांगला गोलंदाजी महेश पाटील यांनी केलेली आहे. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अरुण पाटील, रवी हरड, त्यानंतर संतोष पाटील आणि कैलास मडवी हे 4 बिनीचे फलंदाज त्यांचे डगआउटमध्ये परतलेले आहेत. आणि सध्या गोरख जोशी आणि चंद्रकांत तरे हे 2 फलंदाज मैदानात. 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. मोठे फटके मारावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील फलंदाजांना. 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज गणेश पाटील आलेले आहेत. 27 धावा त्यांनी काढल्या होत्या फलंदाजी करताना. आज चांगल्या टचमध्ये होते, घरच्याच मैदानावर खेळत होते आणि चांगली फलंदाजी त्यांच्यामधून बघायला मिळाली. 2 षटकार, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गणेश पाटील पहिला चेंडू. यावेळेस अप्रतिम असा चेंडू. फलंदाज बाद झालेले आहेत. काय यष्टीरक्षण आहे. पहिल्याच चेंडूवर एक विकेट मिळालेली आहे गणेश पाटील यांना. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले यष्टीरक्षकाकडून. यष्टीच्या स्वरूपात पहिला विकेट मिळतोय. नवीन फलंदाज येतोय रवी पाटील. 18 धावा धावफलक आहे. तर 5वा फलंदाज तिथे बाद झालेला आहे आई गावदेवी सोनाली संघाचा. नवीन फलंदाज रवी, गोलंदाज गणेश पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात इथे गणेश पाटील याची झालेली आहे. फलंदाजी चांगली केली आहे. तर गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवताना गणेश आपल्या संघासाठी. धावसंख्या 18, 5 बाद 18.
यावेळेस मिस टाइम आहे, चेंडू हवेत आहे, झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा एक चांगला झेल विलासाच्या मार्फत. नवीन फलंदाज मारुती मैदानात आलेले आहेत आणि दोन्ही बंधूंची जोडी आपण मैदानात बघत आहात. 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स आतापर्यंत गणेश पाटील यांनी घेतलेले आहेत आणि एकही धाव अजून दिलेली नाहीये. धावसंख्या 18, 6 बाद 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, फक्त एक सिंगल घेतलेली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या होती ते 19. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 34. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. पुन्हा एकदा गणेश पाटील. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होती ती 20. जबरदस्त असा झेल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नंदू पाटील यांनी घेतलेला आहे. बोला म्हणून एवढा वारा मैदानात आलेला आहे आणि पूर्ण स्वच्छता क्रीडांगण आता पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज येतो राजू मडवी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेले आहेत गणेश पाटील यांनी. धावा खर्च केले ते फक्त 2, एक व्हाईट बॉल आणि एक सिंगल. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पुन्हा एकदा. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 7 बाद 20 धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी सोनाली संघाच्या. आता जिंकण्यासाठी अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. काही गोलंदाजी झाली तिसऱ्या षटकामध्ये, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतलेले आहेत. तर 3 षटकांसाठी आपण 18 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवावा लागेल, याची नोंद घ्या. पिंपळकर संघ आम्ही तुम्हाला पहिल्या ओव्हरपासून वॉर्न करण्यात आलेला आहोत, त्यामुळे एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन अंकुश येतोय. सहा चेंडू 33 धावांची गरज. अंकुश भोईर गोलंदाजीसाठी आलेला आहे. समोर फलंदाज मारुती तरे. नॉन स्ट्राईकला राजू मडवी. 6 मध्ये 33 बनवायचे आहेत. 5 षटकार इथे मारावे लागतील मारुती तरे याला. गोलंदाज आहे अंकुश भोईर. सागर पाटील फॅन टीम जय हनुमान गोवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026चा हा महासंग्राम स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहत आहोत. आई गावदेवी सोनाले विपक्ष आई गावदेवी पिंपळगर. सध्या पारडे जड आहे ते पिंपळगर संघाचं. नक्कीच इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. 5 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये.
4 चेंडू बाकी आहेत. अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत 4 चेंडू मध्ये. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी झालेली आहे पिंपळकर संघाची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा. म्हणजे उतरता क्रम आलेख जो होता तो असा कमी कमी होत आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 23. शेवटचे 2 चेंडू आणि 30 धावा. 2 चेंडू 30 धावांची गरज. अंकुश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय आणि विजयाच्या उंबरठ्यावर येते गावदेवी पिंपळकर संघ. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू येत आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते पिंपळकर संघाकडून. नक्कीच आज शनिवार आहे आणि बरेचसे प्रेक्षक आज जोडले गेलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे सामना फिनिश झालेला आहे. अभिनंदन गावदेवी पिंपळकर संघ. हार्ड लक आई गावदेवी सोनाले. आणि या सामन्याचा सामनावीर